चंद्रपुरात एका कार्यक्रमात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी एक निर्धार व्यक्त केला। मी पुन्हा येईन असं म्हणत मुनगंटीवारांनी माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं। पण फडणवीसांच्या शैलीत मुनगंटीवारांनी केलेला हा निर्धार नेमका कशासाठी होता याचा आढावा घेणारा रिपोर्ट पाहूया। पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। महाराष्ट्राच्या राजकारणात हे 3 शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मात्र आता मी पुन्हा येईनची गर्जना फडणवीसांनी नव्हे तर भाजपच्या आणखी एका नेत्यानं केली आहे। ते नेते आहेत सुधीर मुनगंटीवार। आता कागज आमची मिटिंग झाली 2027 मध्ये डिलिमिटेशन होईल तेव्हा पुन्हा चंद्रपूरकर जनतेचा हात पकडीन आणि हे मी मुख्यमंत्र्यांना पहिलेच सांगितलं आहे। त्याच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही। पुन्हा चंद्रपूरचा विकास झंझावात हा वेगाने होईल। ध्यान में आ गया ना, तो इसलिए मन में शंका मत रखो। रवी, मनात शंका ठेवू नका। तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह वाचतोय, पण काय चिंता करू नका। फिर से मैं जसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल तसं मी 29 मध्ये पुन्हा येईल हा विश्वास ठेवा। मुनगंटीवार म्हणतायत मी पुन्हा येईन, पण कुठे तर ऐका। 20 वर्षापूर्वी जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार होते। मात्र हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानं त्यांना चंद्रपूरऐवजी बल्लारपूरमधून निवडणूक लढवावी लागली। आता 2027 मध्ये या मतदारसंघाची पुन्हा एकदा पुनर्रचना होणार आहे। त्यामुळे पुन्हा चंद्रपुरात येणार आणि त्यासोबतच विकासाचा झंझावात येणार असंही मुनगंटीवारांनी म्हटलंय। दुसरीकडे मुनगंटीवारांच्या या विधानाला एका राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे। ज्या चंद्रपुरात मुनगंटीवार पुन्हा येईन म्हणतायत तिथे सध्या आमदार आहे किशोर जोरगेवार। या दोघांमधला पक्षांतर्गत वाद सर्वश्रुत आहे। त्यामुळे मुनगंटीवारांच्या मी पुन्हा येईन म्हणण्यानं आता जुन्या वादाला नवी फोडणी मिळण्याची शक्यता आहे। एकेकाळी सरकारमध्ये अर्थमंत्री, वनमंत्री यासारखी महत्त्वाची पदं सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार सध्या भाजपचे फक्त आमदार आहेत। यांना यावेळी सध्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। मात्र तरी विधिमंडळात ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात आणि सरकारला धारेवर धरताना सुद्धा। मुनगंटीवारांचा मी पुन्हा येईन असा निर्धार हा सध्या तरी चंद्रपूर मतदारसंघापुरता आहे। मात्र त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा यायचंय हे काही लपून राहिलेले नाही। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।